नमस्कार. सनातन शास्त्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजकाल आपण बघतो की योगा, ध्यान, आयुर्वेद याबद्दल खूप बोललं जातं आणि या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग पण बनत चालल्या आहेत. पण मला एक प्रश्न पडतो की ज्या गोष्टी आपल्याच परंपरेचा भाग आहेत त्यांना पुन्हा शोधायला किंवा शिकायला आपल्याला पाश्चात्य देशांकडून शिक्कामोर्तब का लागावं लागतं? आपण म्हणतो की शिक्षण आपल्याला शहाणं बनवतं, पण आपल्याच शिक्षण व्यवस्थेने आपल्याला आपल्या मुळांपासून, आपल्या ओळखीपासून तोडलं असेल तर? आज आपण याच अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं तर नाजूक विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. ब्रिटिश काळात भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये नक्की असं काय बदललं, ज्यामुळे भारतीयांची त्यांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीशी असलेली नाळ तुटली? आणि हा फक्त इतिहासाचा अभ्यास नाहीये, तर आपल्या आजच्या मानसिकतेचं एक प्रकारचं निदान आहे. अगदी. आणि फक्त निदान करून थांबायचं नाहीये. या बदलाचा आपल्या आजच्या विचारांवर, आपल्या निर्णयांवर, अगदी आपल्या सुखाच्या संकल्पनेवर काय परिणाम झालाय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून बाहेर पडून पुन्हा स्वतःच्या मुळांशी कसं जोडलं जायचं याचे काही प्रॅक्टिकल मार्गही आपण शोधणार आहोत. चला तर मग हा वैचारिक प्रवास सुरू करूया. चला सुरुवात करूया त्या मूळ धोरणापासून. असं म्हणतात की ब्रिटिशांना भारतावर फक्त राजकीय राज्य नाही करायचं होतं, तर त्यांना भारतीयांच्या मनावर राज्य करायचं होतं. ही रणनीती नक्की काय होती? कारण किल्ले जिंकण्यापेक्षा मनं जिंकणं किंवा बदलवणं खूप जास्त अवघड असणार. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. त्यांची रणनीती 3 शब्दांत सांगता येते: टू रूल विदाउट रेझिस्टन्स, रिव्होल्ट ऑर रिमेंब्रन्स. वाव. म्हणजे असा अंमल गाजवायचा जिथे कोणताही विरोध नाही, कोणताही उठाव नाही आणि लोकांना आपण गुलाम होतो याची आठवणही राहणार नाही. आणि हे करण्यासाठी त्यांनी भारताचा सांस्कृतिक कणा म्हणजेच सिव्हिलायझेशनल स्पाईन मोडण्याचा निर्णय घेतला. सांस्कृतिक कणा हा शब्दच खूप वजनदार आहे. म्हणजे नक्की काय? आपली मंदिरं, आपले ग्रंथ की आपली जीवनशैली? कशाला टार्गेट केलं गेलं? या सगळ्यालाच. पण या सर्वांच्या मुळाशी जी गोष्ट होती तिला. सांस्कृतिक कणा म्हणजे आपला धर्म, आपली शास्त्र, आपली एक सामायिक आध्यात्मिक विश्वदृष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषीमुनी आणि गुरूंबद्दलचा आपला आंतरिक आदर. अच्छा. ही आपली इंटरनल ऑथॉरिटी होती. जोपर्यंत भारतीयांना त्यांच्या ज्ञानावर विश्वास होता आणि ते आतून मार्गदर्शन घेत होते, तोपर्यंत त्यांना बाहेरून पूर्णपणे कंट्रोल करणं शक्यच नव्हतं. म्हणून त्यांनी थेट या आंतरिक अधिकाराच्या स्रोतावरच हल्ला केला. आणि इथेच थॉमस मॅकॉलेचं नाव नेहमी घेतलं जातं. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की एका माणसाची शिक्षण समिती किंवा त्याची एक पॉलिसी खरंच एवढा मोठा पिढ्यानपिढ्या टिकणारा बदल घडवू शकते का? की हा खूप मोठा आणि नियोजनबद्ध प्रयत्न होता? खूप चांगला प्रश्न आहे. मॅकॉले हा त्या मोठ्या कटाचा एक चेहरा होता, एक महत्वाचा भाग होता, पण तो एकटा नव्हता. त्याने जे केलं ते अत्यंत हुशारीने आणि दूरदृष्टीने केलं. त्याने स्पष्टपणे भारतीय ज्ञानाला, मग ते विज्ञान असो, साहित्य असो किंवा दर्शनशास्त्र, त्याला निरुपयोगी आणि मागासलेलं ठरवलं. त्याने गुरुशिष्य परंपरेची जागा घेतली. अच्छा. गुरुशिष्य नातं हे ज्ञानाच्या आदानप्रदानाचं, अनुभवाचं नातं होतं. त्याच्या जागी शिक्षक-विद्यार्थी अशी एक उतरंड असलेली फॉर्मल आणि इम्पर्सनल पाश्चात्य शिक्षण पद्धती आणली गेली. आणि यात अनुभवात्मक ज्ञानाऐवजी पाठांतरावर आणि परीक्षेवर भर दिला गेला. म्हणजे ज्ञानाकडून फक्त माहितीकडे प्रवास. बरोबर. पण त्याहूनही एक खोलवरचा बदल झाला. त्यांनी बुद्धी या संकल्पनेची व्याख्याच बदलून टाकली. म्हणजे भारतीय परंपरेत बुद्धी म्हणजे फक्त मेंदूची तार्किक क्षमता नाही. त्यात बुद्धी म्हणजे रिझन, चित्त म्हणजे इंट्युशन किंवा कॉन्शियसनेस, आणि विवेक म्हणजे एथिक्स, या तिन्हींचा मेलाफ होता. उदाहरणार्थ, आपल्या परंपरेनुसार एखादा बुद्धिमान व्यावसायिक निर्णय तो असतो ज्यात फक्त नफा नाही म्हणजे तर्क नाही, तर समाजावर होणारा परिणाम म्हणजे विवेक आणि त्या कामाबद्दलची आंतरिक ओढ म्हणजे चित्त यांचाही विचार केलेला असतो. थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की शिक्षण पद्धतीचा मूळ उद्देश शहाणे, प्रगल्भ व्यक्ती घडवणे हा नव्हताच, तर फक्त कार्यक्षम कामगार तयार करणे होता? हा विचारच किती अस्वस्थ करणारा आहे. इट रिफ्रेम्स द एंटायर पर्पज ऑफ एज्युकेशन फ्रॉम एनलाइटनमेंट टू एम्प्लॉयमेंट. अगदी. या नव्या शिक्षण पद्धतीमुळे ब्रिलियंट क्लर्क्स तयार झाले, म्हणजे हुशार कारकून, पण पुअरली इंटिग्रेटेड ह्युमन्स तयार झाले.
म्हणजे आतून तुटलेले, समग्र नसलेले मानव. आणि हे करण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर एका शस्त्रासारखा केला गेला. कारण भाषा फक्त संवाद साधत नाही, तर ती आपले विचार घडवते. इंग्रजीतून शिकल्याने आणि विचार केल्याने भारतीयांची मूल्य, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि यशाची व्याख्याच बदलली. मला वाटतं याचा अनुभव आपण आजही घेतो. काहीतरी महत्वाचं, खोलवरचं बोलायचं असेल तर अनेकदा आपल्याला इंग्रजी शब्द जास्त सोपे वाटतात. आपल्याच भाषेतले शब्द जड वाटायला लागतात. हो, आणि हळूहळू भारतीयांना त्यांच्याच शास्त्रांची, त्यांच्याच परंपरांची लाज वाटू लागली. इतिहास म्हणजे इतिहासा बनला मिथॉलॉजी, म्हणजे काल्पनिक कथा. दर्शना बनलं बिलीफ सिस्टम, म्हणजे केवळ एक श्रद्धा प्रणाली. आणि योगतंत्र बनल्या प्रिमिटिव्ह प्रॅक्टिसेस, म्हणजे आदिम काळातल्या गोष्टी. ह्यालाच एपिस्टेमिक कॉलनायझेशन म्हणतात. एपिस्टेमिक कॉलनायझेशन म्हणजे ज्ञानाच्या पद्धतीवरच वसाहत निर्माण करणे. हा तर खूपच गंभीर प्रकार आहे. याला सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा कोणीतरी तुमच्या स्वयंपाकघरात आलं आणि फक्त तुमच्या रेसिपी बदलल्या नाहीत, तर तुम्हाला हे पटवून दिलं की तुमचे पारंपरिक मसाले हे निकृष्ट आहेत आणि फक्त मीठ मिरी वापरणं हेच वैज्ञानिक आहे. एका पिढ्यानंतर तुम्ही तुमच्या पदार्थांची चवच विसरून जाल. बापरे. आपल्या ज्ञान परंपरेसोबत नेमकं हेच झालं. म्हणजे ही एक प्रकारची हळूहळू पसरणारी वैचारिक विषबाधा होती, जी एखाद्या संस्कृतीला तिच्या आत्म्यापासून तोडण्यासाठीच तयार केली गेली होती. मग आता या विषाची लक्षणं काय आहेत? पिढ्यानपिढ्यांनंतर आज आपल्यात हे परिणाम कसे दिसतात? याची लक्षणं आपल्या अवतीभोवती, अगदी आपल्या आतही स्पष्ट दिसतात. ब्रिटिशांपूर्वी जी गुरुकुल पद्धती होती, तिथे शिक्षणाचा अंतिम उद्देश नोकरी मिळवणं नव्हता, तर आत्मज्ञान आणि मोक्ष मिळवणे हा होता. शिक्षण हे एक साधन होतं. विद्यार्थी मी कोण आहे, माझे कर्तव्य काय, जीवनाचा उद्देश काय, असे मूलभूत प्रश्न विचारायचे. बनायचं यापेक्षा आतमध्ये कोण आहे हे शोधणं होता. आणि नव्या शिक्षण पद्धतीने हा आतला प्रश्नच अभ्यासक्रमातून काढून टाकला. बरोबर. ज्ञानाला जीवनापासून तोडण्यात आले. विज्ञान विरुद्ध अध्यात्म, बुद्धी विरुद्ध आंतरिक जागृता, इहलोक विरुद्ध परलोक, अशी कृत्रिम विभागणी केली गेली, जी भारतीय विचारात कधीच नव्हती. इथे तर विज्ञान आणि अध्यात्म एकाच शोधाचे दोन मार्ग मानले गेले होते. बरोबर. या विभागणीचा परिणाम म्हणजे आजची पिढी, जी प्रचंड सुशिक्षित आहे, माहितीच्या महासागरात पोहत आहे, पण आपल्या मुळांपासून तुटलेली आहे. अनरूटेड. आणि यामुळेच एक प्रकारची स्पिरिच्युअल इन्सेक्युरिटी निर्माण झाली आहे असं म्हणता येईल का? आध्यात्मिक असुरक्षितता. नक्कीच. हीच असुरक्षितता आपल्याला सतत पाश्चात्य मान्यतेकडे, वेस्टर्न व्हॅलिडेशनकडे ढकलते. आज आपल्याच योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यावर आपण त्याचा जास्त स्वीकार करतो. खरंय. आपल्याच आयुर्वेदावारी संशोधन जेव्हा द लॅन्सेट सारखं एखादं परदेशी जर्नल प्रसिद्ध करतं, तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व पटतं. हळदीच्या दुधाला टर्मरिक लाटे म्हटल्यावर ते कूल वाटायला लागतं. अगदी. हा आपल्याच ज्ञानाबद्दलच्या न्यूनगंडाचा सर्वात मोठा पुरावा आहे. हे अगदी खरंय. मला आठवतं शाळेत असताना पुराणातल्या गोष्टी घरी ऐकायला मिळायच्या, पण मित्रांमध्ये त्या सांगायला लाज वाटायची. कारण त्या मॉडर्न शाळेत या गोष्टींना अंधश्रद्धा किंवा मागासलेलं समजलं जायचं. ती लाज कुठून आली हे आता स्पष्ट होतंय. आणि हीच लाज पुढे जाऊन एका प्रकारच्या ओडगस्तीला कारणीभूत ठरते. आपण ना धड पूर्णपणे पाश्चात्य बनू शकतो कारण आपली मुळं इथे आहेत, ना धड भारतीय राहू शकतो कारण आपलं शिक्षण आपल्याला सतत पाश्चात्य विचारांकडे ओढत असतं. आणि या गोंधळात खरी ओळखच हरवून जाते. तुम्ही जे चित्र उभं केलं आहे ते खूपच निराशाजनक वाटतंय. एक अशी पिढी जी शिक्षित आहे पण आध्यात्मिकदृष्ट्या असुरक्षित आहे आणि सतत मान्यतेसाठी पश्चिमेकडे पाहतीये. हे ऐकून हतबल झाल्यासारखं वाटतंय. पण यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग नक्कीच असणार, नाही का? पुन्हा मुळांशी जोडलं जाण्याचा काही मार्ग आहे का? अजिबात नाही. निराशाजनक चित्र नाहीये. उलट हे निदान झालं की उपचाराची दिशा स्पष्ट होते. आणि हो, मार्ग नक्कीच आहे. पण एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. मुळांकडे परत जाण्याचा अर्थ आधुनिक जगाला नाकारून, तंत्रज्ञानाला सोडून भूतकाळात रमून राहणं अजिबात नाही. अच्छा. हा प्रवास बाहेर नाही तर आपल्या आत सुरू होतो. आतमध्ये म्हणजे कसा? याची सुरुवात एका प्रश्नाच्या बदलाने होते. आजची शिक्षण व्यवस्था आपल्याला शिकवते, मी काय मानावं? व्हॉट शुड आय बिलीव्ह?
मग ते वैज्ञानिक सिद्धांत असोत किंवा बाजाराचे ट्रेंड्स. आपल्याला बाहेरून मतं स्वीकारायला शिकवलं जातं. याऐवजी आपली परंपरा आपल्याला विचारायला सांगते, मी कोण आहे? हू ॲम आय? हेच ते आत्मज्ञान, आपली उपनिषदं, भगवद्गीता, योगसूत्र या सगळ्या महान ग्रंथांचा केंद्रबिंदू हा एकच प्रश्न आहे. पण हा प्रश्न तर खूप मोठा आणि हा तात्विक आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं याचे काही ठोस व्यावहारिक मार्ग आहेत का? नक्कीच आहेत. पहिला आणि महत्वाचा मार्ग आहे शिक्षणाला चेतनेशी म्हणजे कॉन्शियसनेसशी जोडणे. म्हणजे एखादे शास्त्र, अगदी भगवद्गीता सुद्धा फक्त माहिती म्हणून किंवा वरवर वाचण्याऐवजी त्यातला एक विचार, एक श्लोक घेऊन तो आपल्या आयुष्यात कसा लागू होतो यावर मनन करणे. ज्ञान हे माहितीच्या स्वरूपात मेंदूत साठवायचे नाही, तर अनुभवाच्या स्वरूपात चेतनेत मुरवायचे आहे. कर्मयोगाबद्दल थोडं अजून बोलूया. वर्क ॲज वर्शिप ही संकल्पना ऐकायला खूप छान वाटते, पण आजच्या हाय प्रेशर कॉर्पोरेट जगात हे कसं शक्य आहे? डेडलाईनचं टेन्शन, टार्गेटचा दबाव आणि ऑफिस पॉलिटिक्समध्ये कामाला पूजा कसं मानायचं? हा फक्त एक चांगला दृष्टिकोन ठेवण्याचा प्रकार आहे का? नाही, हा केवळ दृष्टिकोन नाही, ही एक साधना आहे. कर्मयोग म्हणजे कामाच्या फळाबद्दलच्या आसक्तीतून मुक्त होणे. याचा अर्थ कामाबद्दल निष्काळजी होणे नव्हे, उलट जास्त सजग होणे. जेव्हा तुमचं लक्ष या कामातून मला काय मिळेल, म्हणजे पगार, प्रमोशन, कौतुक यावरून हटून हे काम मी सर्वोत्तम कसं करू शकेन यावर केंद्रित होतं, तेव्हा कामाचा दर्जा आपोआप वाढतो आणि त्यातून मिळणारा ताण कमी होतो. बॉस किंवा क्लायंटसाठी काम करण्याऐवजी ते काम स्वतःच्या समाधानासाठी, कौशल्याच्या परिपूर्णतेसाठी आणि ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने करणे हा खरा कर्मयोग आहे. तेव्हा डेडलाईन ही एक अडचण नाही, तर वेळेत काम पूर्ण करण्याच्या कौशल्याची कसोटी वाटते. म्हणजे कामाकडे पाहण्याचा कॅमेरा अँगलच पूर्णपणे बदलून जातो. अजून कोणता मार्ग आहे? तिसरा मार्ग आहे आपल्या पवित्र भूमीशी, सेक्रेट जॉग्रफीशी पुन्हा नातं जोडणे. आपली तीर्थक्षेत्रे, नद्या, पर्वत ही केवळ पर्यटन स्थळे किंवा पिकनिक स्पॉट नाहीत. त्या प्रत्येक जागेत एक विशिष्ट ऊर्जा आहे, एक इतिहास आहे. बरोबर. तिथे गेल्यावर फक्त फोटो न काढता शांत बसून तिथले स्पंदन अनुभवण्याचा प्रयत्न करणं, हे आपल्याला आपल्या पूर्वजांशी आणि या भूमीच्या चेतनेशी जोडतं. आणि चौथा मार्ग अर्थातच शरीर, प्राण आणि मन यांना पुन्हा जोडणे. आसन, प्राणायाम, ध्यान हे केवळ फिटनेस रुटीन्स नाहीत, तर आतून स्थिर आणि शांत होण्यासाठीची उपकरणं आहेत. हे आपल्याला बाहेरच्या मतांवर अवलंबून न राहता आतून मार्गदर्शन मिळवण्यासाठी सक्षम करतात. म्हणजे आपल्याला पाश्चात्य मान्यतेची गरज नाही, तर स्वतःच्या विवेकाची गरज आहे, जो या साधनांमधून जागृत होतो. अगदी बरोबर. आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की तुम्हाला मुळांकडे परत जाण्यासाठी कुठे लांब प्रवास करायचा नाहीये. अच्छा. ज्या गोष्टींनी, ज्या विचारांनी आपल्याला आपल्या मुळांपासून तोडलं आहे, त्या गोष्टींना, त्या थरांना फक्त एकामागून एक बाजूला सारायचं आहे. जसं की आपल्यावर लादलेली विचारसरणी म्हणजे कंडिशनिंग, आपल्या ज्ञानाबद्दलची लाज म्हणजे शेम, आणि इतरांकडून उधार घेतलेली मतं म्हणजे बॉरोड वर्ल्ड व्ह्यूज. वा, हा विचारच किती वेगळा आणि शक्तिशाली आहे. म्हणजे परत जाण्यापेक्षा अनावश्यक गोष्टी सोडून देण्याचा हा प्रवास आहे. हे थर काढल्यावर जे उरतं ती केवळ जुनी आठवण, नॉस्टॅल्जिया नसते, तर ती मूळ नैसर्गिक स्पष्टता, क्लॅरिटी असते. बरोबर. आणि ही स्पष्टता परत मिळवणं हेच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणं आहे. आजच्या चर्चेतून एक प्रश्न नक्कीच पुढे येतो, ज्यावर आपण सर्वजण विचार करू शकतो. आपल्या आजच्या जीवनात, कामात किंवा कुटुंबात असा कोणता एक छोटा बदल आपण करू शकतो, जो आपल्याला केवळ माहितीने नाही, तर अनुभवाने आपल्या मुळांशी जोडेल? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपल्या शिक्षणानेच आपल्यावर जे अनावश्यक थर चढवले आहेत ते बाजूला सारून आतली मूळ स्पष्टता शोधणं, म्हणजेच आपल्या मुळांशी जोडलं जाणं. आजच्या या सखोल चर्चेतून जर आपल्याला काही नवीन दृष्टी मिळाली असेल आणि आपल्या विचारांना एक नवी दिशा मिळाली असेल, तर हा ज्ञानाचा प्रवाह तुमच्या मित्रपरिवारापर्यंतही पोचवा. आपल्या मुळांशी जोडलं जाण्याच्या या प्रवासात त्यांनाही सामील करून घ्या. आपले अनुभव आणि यावरचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ज्ञानाचा हा संवाद आपल्या सर्वांच्या सहभागाने अधिक समृद्ध होतो. आणि अशाच विचारांच्या मुळाशी जाण्यासाठी सनातन शास्त्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ज्ञानाचा हा प्रवाह आपल्यापर्यंत अखंड पोचत राहील. नमस्कार.